कथेचं नाव कोंबडी. रंगीन पारीची कोंबडी चुकली होती. 3 आठवडे झालं होतं. त्यांनी सगळ्या गावातनं बघितलं होतं. रंगीला वाटायचं पाण्याच कोंबडी घेऊन, पारीला वाटायचं रंगीनच कोंबडी गेली. विचारायचं कसं? सकाळचाच टाइम. कोण डेअरीला दूध घालायला निघालतं, कोण डेअरीसनं दूध घालून येत होतं, कोण गावातनं वैरणीला निघालतं सायकला इळा चरी ऐकून, कोण गावातनं मोकळंच फिरत होतं. गावात एक 7-8 गाडी असं असतात बघा. सकाळच्या बरोबर उठायची, आंघोळ करायची, चकचकीत कापडं घालायची आणि गावातनं राऊंड मारायचा. कोण कुत्री विचारत नाही. त्याला वाटतं मी लय मोठा पुढं आहे. तसाच एक होता बापूजा नावाचा लय रांगडा माणूस. जाता जाता विनोद करायचा. लंबूच्या लंबू होतं, काळं सावळच होतं पण लईच एक ना. 3 बटनाचा शर्ट घालायचं, डोतांगी पंजी नेसायचं, एक तळी पायतान घातलेलं होतं, डोसक्यावर टोपी, गुलालाची टिकली बारीक दिलेली, हातात किटली, ताड निघालेलं, पण लई विनोद करायचं. त्याला बघितल्यावर पार्वतीला वाटलं बापूसाहेबाला विचारावं म्हणजे रंगूला कळलं. त्याला सळकर येऊन दिला आणि पार्वतीने काय म्हणावं, बापूसाहेब माझी कोंबडी कुठे दिसली का? ते ब्रेक लागल्यावर थांबलं आणि वहिनीकडे बघत म्हटलं, अगं वहिनी दूध घालायला गेलतो, तिथं काय तुझी कोंबडी फॅट बघायला तुम्ही. आता एवढ्या तिने थांबायचं का नाही? तर नाही. ते पुढं म्हटली, बापूसाहेब अहो एखाद्या वक्ती दिसली का? बापूसाहेब म्हटलं, अगं वहिनी डिरीत कोंबड्याच काय, तलंगा सुद्धा दिसल्या, पण तुझीच कुठली आमकीन तमकी.